मी सांगतोय, लाडकी बहीण असेल किंवा हे जे सगळे खोटे वादे त्यांनी केले होते, तसंच महाराष्ट्रातला मराठी माणूस लाडका आहे की नाही सरकारचा, हा एक मोठा प्रश्न आहे. बेळगाव मधला जो आपला मराठी माणूस आहे तो या सरकारला लाडका आहे की नाही, हा एक हे उत्तर मला वाटतं ह्या सरकारने द्यावं. कारण लाडकी बहीणचा विषय असेल, सोयाबीनचा विषय असेल, हे महत्वाचे आहेत आणि आम्ही अधिवेशनात घेऊ, रस्त्यावर आंदोलनं करूच. पण आज जे आंदोलन चिघळलेलं आहे त्याच्यावर ह्या सरकारने उत्तर देणं गरजेचं आणि मला वाटतं ह्या सरकारने, ह्या मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनात किंवा प्रधानमंत्री महोदयांना सांगावं आणि तातडीने तिकडचा जो सर्व परिसर आहे तो केंद्र शासित करून घ्यावा. बेळगाव मिळालाच पाहिजे. अँटी करप्शन डिपार्टमेंट हे बंदच होईल, कारण आपल्याला माहिती आहे पूर्ण मंत्रिमंडळच हे भ्रष्ट लोकांचं असणार आहे. तरी देखील मी पुन्हा एकदा आपलं लक्ष कितीही कुठे आपण वेधण्याचा प्रयत्न केला तरी बेळगावरच नेईन. कारण आज जे सरकार हे स्वतःला महाराष्ट्राचं सरकार म्हणत आहे, हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि ह्या सरकारने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे की बेळगावमध्ये जे मराठी माणसावर अत्याचार होत आहेत त्याबद्दल काय.